नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग पदभरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये ही पदं भरली जात आहेत. तर बघू शकता 13 डिसेंबरलाच ही जाहिरात जी आहे आलेली आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, तिथून तुम्हाला बघता येणार आहे. तर याच्यामध्ये विविध पदं भरली जात आहेत. कुठली कुठली पदं असणार आहेत, पात्रता काय असणार आहे, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा, ही जी जाहिरात आहे या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जाहिरात जी असणार आहे पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागामधून आलेली आहे. तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की त्याची माहिती दिली जाईल. तर यासाठी तुमची परीक्षा होत नाही, थेट शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती आणि अनुभवावरती तुमचं सिलेक्शन जे आहे ते केलं जाणार आहे. भरपूर सारी पदं याच्यामध्ये भरली जात आहेत, त्याची संपूर्ण माहिती आपण बघूयात. तर पहा, याच्यामध्ये जी पदं भरली जात आहेत ज्याच्यामध्ये विविध केडर्स आहेत. आपण जर या ठिकाणी बघितलं तर वेगवेगळे विभाग देखील याच्यामध्ये आहेत, जसं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, त्यासाठी देखील काय पदं आहेत. 15वा वित्त आयोगासाठी देखील काही पदं आहेत. त्याचसोबत आपण जर बघितलं राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान म्हणजेच NUHM साठी देखील काही पदं भरली जात आहेत. तर संपूर्ण माहिती आपण बघूयात या ठिकाणी. त्याच्या अगोदर जर तुम्हाला आरोग्य विभाग पदभरती असेल किंवा सरळ सेवाच्या कुठल्याही पदभरतीसाठी पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी महत्त्वाचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जे की TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये आहे. या पुस्तकामध्ये तुम्हाला घटक उपघटकानुसार सामान्य ज्ञानमध्ये जसं की राज्यघटना, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, पर्यावरण, संगणक, स्टॅटिक्स, GK याचं वर्गीकरण त्यांनी करून दिलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला येणारी जिल्हा परिषद पदभरती, आरोग्य भरती, सरळ सेवेमधील कुठलीही पदभरती असेल, रेल्वे भरती असेल, या सर्वांसाठी उपयुक्त आहे. हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेलं आहे. त्याचसोबत तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकतात. याचं लेखन संकलन विकास शिंदाळकर सर, सचिन कुरुन सर जे की STI आहेत त्यांनी केलेलं आहे, कपिल कळेकर सर यांनी केलेलं आहे. विजयपथ पब्लिकेशनची इतर देखील पुस्तकं आहेत, जसं की स्वच्छता निरीक्षक, तांत्रिक डायरी, वाहन चालक पदभरतीसाठी देखील स्पेशल पुस्तक त्यांचं आहे. ही सर्व पुस्तकं महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्हाला खरेदी करता येतील. आता बघा, जी पदं भरली जात आहेत, सर्वात अगोदर आपण जर बघितलं या ठिकाणी हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, याच्यामध्ये पाहू शकता वैद्यकीय अधिकारीचं पद आहे. त्याचसोबत पहा स्टाफ नर्स श्रीचं पद आहे, ज्याच्यामध्ये एकूण 2 जागा भरल्या जात आहेत. BSc नर्सिंग आणि GNM तुमचं झालेलं पाहिजे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असेल. त्यानंतर बघा MPW साठी एक पोस्ट भरली जाते. 12वी पास प्लस तुमचं या ठिकाणी पॅरामेडिकलचा बेसिक ट्रेनिंग कोर्स पाहिजे. तो कोर्स नसेल तर तुमचा सेंटर इन्स्पेक्टरचा कोर्स असेल तरी देखील अप्लाय तुम्हाला करता येणार आहे. त्याच्यानंतर पहा मानसोपचार तज्ज्ञ या ठिकाणी त्याचं देखील पद भरलं जात आहे. सायकिस्ट्रिस्टचं पद आहे, जे की MBBS MD या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे. बाकी जी पद आहेत त्वचारोग तज्ज्ञचे देखील पद याच्यामध्ये आहे. तर हे SBT साठी झालं. त्याच्यानंतर बघा 15व्या वित्त आयोगामध्ये देखील वैद्यकीय अधिकारीचं पद भरले जात आहेत. 4 पदं आहेत. याच्यामध्ये स्टाफ नर्स स्त्रीसाठी एकूण 7 पदं इथं भरली जात आहेत. BSc नर्सिंग किंवा GNM तुमचं या ठिकाणी पाहिजे. त्यानंतर स्टाफ नर्स पुरुषसाठी देखील इथं 1 जागा असणार आहे. त्यानंतर MPW पदासाठी देखील 6 वेकेन्सी ठेवण्यात आलेले आहेत. 12वी पास किंवा बेसिक पॅरामेडिकल ट्रेनिंगचा कोर्स किंवा सेंटर इन्स्पेक्टर कोर्स त्यासोबत तुमचं असणं गरजेचं आहे. तर इथं देखील सेम 30 पदं भरली जात आहेत. त्याच्यानंतर बघा, आता दुसरा जो विभाग आहे तो महत्त्वाचा म्हणजे या ठिकाणी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NUHM. याच्यामध्ये देखील पाहू शकता पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं तर LHV BSc नर्सिंग GNM झालेलं असेल तर LHV या पदासाठी अप्लाय करता येणार आहे. औषध निर्माता देखील इथं पद भरलं जात आहे. याच्यामध्ये एकूण 3 जागा असणार आहेत. 12th पास नंतर तुमचा डिप्लोमा झालेला असणं गरजेचं आहे, जसं की D.Pharm किंवा या ठिकाणी B.Pharm असणं गरजेचं आहे. तर तुम्ही औषध निर्माता पदासाठी देखील अप्लाय करू शकतात. त्याचसोबत बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञाची देखील इथं पदं असणार आहेत, ज्याच्यामध्ये एकूण 4 जागा भरल्या जात आहेत. तुमचं 12वी प्लस डिप्लोमा विथ महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन या ठिकाणी असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये देखील स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 17,000 पर मंथ असणार आहे. त्यानंतर बघा इथं देखील सायकिस्ट्रिस्टचं म्हणजे मानसोपचार तज्ज्ञाचे पद भरले जात आहे. एकूण 3 जागा इथं देखील असणार आहेत. त्यानंतर स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ याची देखील 1 वेकेन्सी या ठिकाणी भरली जात आहे. तर अशा पद्धतीची ही सर्व पदं जी आहेत पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागामध्ये 11 महिने 29 दिवसाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असतात. त्यानंतर तुमचा परफॉर्मन्स पुढं पाहून तुमचं कॉन्ट्रॅक्ट देखील रिन्युअल होत असतं. तर ह्या सर्व पदांसाठी जी आहे ते ॲप्लिकेशन तुम्हाला
करता येणार आहेत. ॲप्लिकेशन सुरू झालेली आहेत. याच्यासाठी पाहू शकता संपूर्ण सूचना याच्यामध्ये दिलेली आहेत. याची जाहिरातीची PDF फाईल, अर्जाचा नमुना तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यासाठी बघा तुम्हाला फीज देखील असणार आहे. जसं की खुल्या प्रयोगासाठी 700 रुपयाची फीज आहे आणि राखीव प्रयोगासाठी 500 रुपये फीज असणार आहे. हा DD जो आहे तो तुम्हाला अर्जासोबत जोडायचा आहे. DD कुणाच्या नावाने काढायचा आहे त्याची माहिती दिलेली आहे. आता बघा याच्यामध्ये जी पदं आहेत, MOची पदं असतील किंवा मायक्रोबायोलॉजिस्टची पदं असतील, ही मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत. इथं मुलाखत कशी होईल त्याची माहिती दिलेली आहे. आणि बाकीची जी पदं आहेत, जसं की फार्मासिस्ट असेल, स्टाफ नर्स असेल, लॅब टेक्निशियन असेल, ही जी बाकीची सर्व पदं असणार आहेत ती गुणांकन पद्धतीने भरली जातील, ज्याच्यामध्ये तुमच्या शेवटच्या वर्षाच्या 50% गुण धरले जातील. तुम्हाला उच्च शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल तर त्याचे 20 गुण धरले जाणार आहेत आणि संबंधित पदाशी तुम्हाला निगडीत अनुभव असेल तर त्याचे 30 गुण धरले जातील. अशी म्हणून तुमची 100 गुणांची या ठिकाणी मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि त्यानुसार गुणांकन पद्धतीनुसार ही पदं जी आहेत भरली जाणार आहेत. यासाठी कुठलीही मुलाखत या बाकी पदांसाठी तुमची घेतली जाणार नाही, त्याची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यासोबत बघा मुलाखतीचं वेळापत्रक देखील त्यांनी दिलेलं आहे. जी MOची वगैरे पदं भरली जात आहेत त्यांच्यासाठी डायरेक्टली वेळापत्रक आहे. अर्ज नमुना देखील अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे. अर्ज नमुन्याची PDF फाईल देखील तुम्हाला याच्यासोबत देण्यात आलेली आहे किंवा अधिकृत वेबसाईट जी आहे पनवेल महानगरपालिकेची, तिथे देखील तुम्हाला माहिती पाहता येईल. लास्ट डेट तुम्हाला या ठिकाणी 26 डिसेंबर 2025 पर्यंत या ठिकाणी असेल. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पात्र सर्व जे उमेदवार असतील त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, सिडको समाज केंद्र, सेक्टर 21 कामोठे पनवेल या ठिकाणी तुम्हाला अर्ज जे आहेत सादर करायचे असणार आहेत, त्याची माहिती दिलेली आहे. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.